11 मे रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने नौदलातून निवृत्त झालेली गुलदार नौका याच दिवशी स्थापित केली जाणार असल्याची माहिती समोर येते। तर 4 मे रोजी पार पडलेल्या पर्यटन महोत्सवातही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या प्रकल्पाबाबत सूतोवाच केले। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या पाणबुडी प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलातून निवृत्त झालेली गुलदार नौकेचं पर्यावरणपूरक असलेले स्वच्छतेचे काम आता 100% पूर्ण झालंय। यामुळे गुलदार नौका समुद्र तळाशी स्थापित करण्याच्या हालचालींना वेग आलाय। 11 मे रोजी या प्रकल्पाचं उद्घाटन होणार असल्याची माहिती आहे। तर गुलदार नौका निवती रॉक इथे स्थापन केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। बोट बुडवायची आहे आपल्याला, INS गुलजार बोट। कारण आपल्याला माहिती आहे की ज्या जुन्या बोटी असतात, मोठे शिप्स असतात, ज्या त्या ठिकाणी डिस्कंटिन्यू केलेल्या असतात, त्या शिप बुडवून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरलचं दर्शन, त्या ठिकाणी आपल्याला सबमरीन्स नेता येतात, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आपले जे त्या लोक आहेत त्यांना एक नवीन एक्सपिरियन्स देता येतो। तेही आता पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं की आपण सुरू करतो आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।